राज्यात 15 जानेवारीला महापालिका निवडणुका होणार आहे। पालिका निवडणुकीची मतमोजणी 16 जानेवारीला होईल। आजपासून 29 महापालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे। तर कालपासून ही आचारसंहिता लागू झाली। अर्ज भरण्याची मुदत 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर आहे। अर्जाची छाननी 31 डिसेंबरला होणार। अर्ज मागे घेण्याची मुदत आहे 2 जानेवारी। एकूण 2879 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे। 15 जानेवारीला मतदान, 16 जानेवारीला निकाल। महाराष्ट्राचा रणसंग्राम महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे। तर 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला निकाल लागणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष, नागरिकही वाट पाहत होते आणि अखेर या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे। अर्जाची छाननी 31 डिसेंबर 2025। तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख असेल 2 जानेवारी 2026। मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026। मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026। मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026। मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026। तर मतदार यादीतून नावं वगळणं अथवा वाढवणं आम्हाला शक्य नाही, राज्य निवडणूक आयोगानं ही भूमिका घेतलेली आहे। तर या दरम्यान विरोधकांचे आक्षेप आणि आयोगाची भूमिका कशी आहे ते पाहूयात। तर अर्ज भरणा 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025। अर्जाची छाननी 31 डिसेंबर 2025। अर्ज माघारी घेण्याची तारीख आहे 2 जानेवारी 2026। अंतिम उमेदवार यादी 2 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध केली जाईल। मतदान होणार आहे 15 जानेवारी 2026 रोजी। मतमोजणी होईल 16 जानेवारी 2026 रोजी। तर महापालिकांचा रणसंग्राम आता सुरू झालेला आहे। साधारण 1 महिन्यात या निवडणुका